giving this opportunity. I would like to thank Yogiraj sir for this opportunity to interact with the juniors, and I will discuss my experience with them, how we have qualified this exam, and how we have get forward to our career. So first of all, I would like to request Neha to allow me for screening. Yeah, I'm sharing the screen. My screen is visible? Yeah. Just make it in PowerPoint yeah. view. Just a minute. Now it's visible? Yes, yes. Okay. So before starting GPAT and NIPER JEE preparation, actually, first of all, I would like to ask from students, what do you know about GPAT and NIPER JEE preparation? Okay, in chat, I can see Saurabh that you want to ask me to perform in Hindi. Okay, sir, so that we have audience from non-Marathi, who can't understand Marathi as well. Hello. Hello. All are Marathi, Umesh. Okay, because Saurabh is asking me to. Okay, Maraठी or Hindi. Okay, so मी मराठी प्रेफर करेल जर मराठीमध्ये कोणाला प्रॉब्लेम नसेल हिंदीपेक्षा. ऍक्च्युली हे आवडलं मला सौरभ की त्याच लँग्वेज मध्ये तुम्ही प्रेफर करतायत की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजायला सोपं जाईल, कारण की आपला हे जीपेट नायपर प्रिपरेशन हे लँग्वेज डिपेंडंट इतकं नाहीये. ओके, सो मी ऑडियन्स करून पहिल्यांदा विचारू इच्छितो की तुम्हाला जीपॅट आणि नायपर बद्दल कितीशी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे इथं फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत, काही सेकंड इयरचे, थर्ड इयर, इव्हन फायनल इयरचे कदाचित असतील. तर तुम्हाला नायपर आणि जीपॅट बद्दल काय माहिती आहे आणि किती माहिती आहे हे मी तुमच्याकडून जाणू इच्छितो, जेणेकरून मी त्याच्यात काय ऍडिशनल टाकू शकतो ते तुम्हाला सांगेल. सर, एनीवन? Hello. Hello. Anyone can tell or chat in chat box की तुम्हाला जीपॅट आणि नायपर बद्दल काय इन्फॉर्मेशन आहे. कारण जीपॅट आणि नायपरचा आता फार्मा फील्ड मधल्या ऑलमोस्ट सगळीकडे अवेअरनेस वाढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण जीपॅट आणि नायपर बद्दल नक्कीच माहिती असणार. तर तुम्हाला काय माहिती आहे ते मी जाणू इच्छितो. ओके, अभिषेक म्हणतोय की जीपॅट इज अ नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन टू एंट्री इन टू एमफार्म. करेक्ट, गुड. एनी मोर रिस्पॉन्सेस? Okay, it is conducted by AICTE, correct, for admission in master programs in the all over country. Great. GPAT does means like graduation pharmacy aptitude test for entrance exam in MPharm, right? So याच्यावरून असं दिसतंय की मोस्ट ऑफ स्टुडंट्सला जीपॅट बद्दल नेमकं जीपॅट काय आहे वगैरे या गोष्टी, बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. त्याला NTA कंडक्ट करतं, राईट, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. 2018 पर्यंत AICTE कंडक्ट करत होतं, पण आता फ्रॉम 2019, like from our batch only, NTA started conducting GPAT. Okay, so moving further, I would like to give you basic idea of GPAT. Good point. It is score valid for 3 years. And it is an entry-level exam for eligibility to give NIPER JEE, right?
Okay, so Neha, next slide, please. Yeah. हॅलो उमेश. ओके, हा. हा, आता मी अनम्यूट आहे. ओके, सो जीपॅट एक्झामचा फॉर्मॅट आणि पॅटर्न जो की ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जीपॅट आता ही फक्त ऑनलाईनच कंडक्ट होते, की ज्याच्यामध्ये टोटल 125 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी म्हणजे टोटल 500 मार्क्सची एक्झाम होते आणि निगेटिव्ह मार्किंग ही -1, म्हणजे जर क्वेश्चन चुकला तर 1 मार्क कट होतो. जर तुम्ही आन्सरच दिला नाही तर तिथं मायनसही होणार नाही, ते त्याच्यासाठी 0 मार्क्स कन्सिडर होतील. आणि टाइम लिमिट ही 3 आवर्स आहे. म्हणजे ही जी एक्झाम आहे तर तुम्हाला 125 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ऑलमोस्ट 3 आवर्स भेटत आहेत. तर म्हणजे ही जी काही एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा वेळ भेटतोय प्रत्येक क्वेश्चनला अटेम्प्ट करण्यासाठी. आणि हीच केस नायपरमध्ये वेगळी आहे. नायपरमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 200 क्वेश्चन असतात, जे की तुम्हाला 3 आवर्स मध्ये सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजे 180 मिनिट्स फॉर 200 क्वेश्चन्स. सो दिस इज अ व्हेरी बिग डिफरन्स बिटवीन जीपॅट एक्झाम पॅटर्न अँड नायपर एक्झाम पॅटर्न, की तुम्हाला जीपॅट एक्झाम मध्ये जास्त वेळ भेटतोय रॅदर दॅन तुमच्या नायपर पेक्षा. सो या केसमध्ये क्वेश्चनचा जो काय पॅटर्न असतो तो पण त्या पद्धतीचा असतो, की तुम्हाला सॉरी स्क्रीनवर काही ड्रॉविंग्स कोणीतरी करता येते. ऑप्शन्स ट्राय करून बघतायत का मुलं? हा. ओके, ओके, मुव्हिंग फॉरवर्ड, जीपॅटचा जो काही सिलेबस आहे, प्रिव्हियस स्लाइड, प्रिव्हियस स्लाइड. जीपॅटचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस काही वेगळा नसून तुमचं जे काही बी फार्मसीचे जे काही ऑलमोस्ट ऑल टॉपिक्स असतात 4th इयरचे, तर त्या सगळ्या टॉपिकचा सिलेबस म्हणजेच तुमचा जीपॅटचा सिलेबस असतो. तरी सुद्धा एनटीए हे तुम्हाला एक स्पेशल सिलेबस डिझाईन करून दिलेला आहे त्यांनी जीपॅट साठी. तर तो तुम्ही एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. तो सिलेबस तुम्ही रेफर करू शकता आणि त्याला तुम्ही तुमच्या आपल्या अकॅडमिकचे जे तुमचे 4 इयर आहेत त्याच्या सिलेबस सोबत जर कम्पेअर केला तर तो ऑलमोस्ट 80% 90% सिमिलॅरिटी तुम्हाला त्यामध्ये भेटेल. आणि जर तुम्ही सिलेबस एनटीएच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून तो जर रेफर केला तर तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की एनटीए जे काही क्वेश्चन पेपर काढणार आहे तर ते कशाच्या बेसिसवर काढणार आहे. म्हणजे आउट ऑफ दॅट सिलेबस देर मे बी लेस चान्सेस टू हॅव एनी क्वेश्चन्स. सो दॅट विल बी स्टँडर्ड सिलेबस फ्रॉम एनटीए फॉर युअर जीपॅट. बट इन केस ऑफ नायपर कोणताही तुम्हाला ऑफिशियल सिलेबस प्रोव्हाइड करत नाही. जसं एनटीए तुम्हाला जीपॅट साठी ऑफिशियल सिलेबस प्रोव्हाइड करतं, तसं नायपरचा कोणताही ऑफिशियल सिलेबस नाहीये. पण नायपरमध्ये क्वेश्चन तेच विचारले जातात जे काही जीपॅटचा सिलेबस असतो. फक्त क्वेश्चन विचारण्याचं त्याचं जे टाइम लिमिट आहे तर ते व्हॅरी करतं. आणि जीपॅट मध्ये जे काही सिलेबस तुम्हाला विचारले जातील तर ते थोडे लेंदी असतील दॅन नायपर. नायपरचे क्वेश्चन हे स्ट्रेट फॉरवर्ड राहतील आणि जीपॅटचे क्वेश्चन हे थोडे नॉलेज बेस्ड असतील. त्याच्यावर तुम्हाला थोडासा विचार पण करावा लागेल, थोडं लॉजिकल रिझनिंग लावावं लागेल. त्यामुळे जीपॅटला हा वेळ सुद्धा जास्त दिलेला असतो ऍज कम्पेअर टू नायपर. आणि हे ऑलमोस्ट आता आय गेस लास्ट इयर पासून चालू झालंय की आता फक्त फायनल इयर स्टुडंट आणि पास आउट स्टुडंट जे असतील तर तेच फक्त जीपॅटची एक्झाम देऊ शकतात. प्रिव्हियसली असं पण होतं, 3rd इयरचे जे काही मुलं आहेत तर ते मुलं सुद्धा ही एक्झाम देऊ शकत होते. पण आता फक्त फायनल इयर स्टुडंट आणि पास आउट स्टुडंट हे जीपॅट एक्झाम देण्यासाठी इलिजिबल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जीपॅटचा ऍडव्हान्टेज फायनान्शियल दृष्टिकोनातून म्हणायचं झाला तर जीपॅट क्वालिफाईड मुलांना एमफॉर्म करण्यासाठी 12,400 रुपये स्टायफंड जे आहे, फेलोशिप जे आहे तर ते पर मंथ एआयसीईटी प्रोव्हाइड करतं.
आणि जे मुलं जीपॅट क्वालिफाय होतात किंवा गेट क्वालिफाय होतात किंवा नेट एक्झाम क्वालिफाईड होतात ते मुलं इलिजिबल असतात नायपर एक्झाम देण्यासाठी. त्यामुळं इथं मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जीपॅटची एक्झाम तुम्ही देताय नक्कीच द्या. प्लस त्याच्यासोबत गेटची जर एक्झाम तुम्हाला देता आली तर ते पण द्या. गेटची एक्झाम तुम्ही लाईफ सायन्सेस मधून देऊ शकता, तर गेटची एक्झाम सुद्धा तुम्ही दिली पाहिजे. कारण इन केस असं कोणासोबत होऊ नये, पण इन केस जर तुम्ही जीपॅट मध्ये क्वालिफाय नाही झालात आणि गेट मध्ये क्वालिफाय झाला तरी सुद्धा तुम्ही नायपर साठी इलिजिबल आहात. कारण की नायपर ह्या एक्झाम्स पैकी जीपॅट, गेट किंवा नेट या तिन्ही एक्झाम पैकी कोणतीही एक्झाम क्वालिफाय असेल तर तुम्ही नायपर एक्झाम साठी इलिजिबल होता. त्यामुळं तुम्हाला जी पण एक्झाम जीपॅट असेल, गेट असेल देता येत असेल तर ती देऊन ठेवा आतापासूनच, म्हणजे फायनल इयरला असताना, की जेणेकरून इन फ्युचर गेट तुम्ही जीपॅट जरी क्वालिफाय नाही झाला आणि गेट क्वालिफाय झाला तर तुम्हाला नायपर जे साठी अडवलं जाणार नाही जर तुम्ही गेट क्वालिफाईड असाल तर. आणि गेटचा पण सिलेबस जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि केमिस्ट्री या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला गेट क्वालिफाय होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. आणि त्याच्यामध्ये आणखी 5 सब्जेक्ट असतात लाईफ सायन्सेस मध्ये जे की ऑप्शनल असतात. त्यातून तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट निवडायचे आहेत. त्यातले पण 2 सब्जेक्ट असे जे की तुम्ही ऑलरेडी फार्मामध्ये शिकताय बी फार्मला, त्यातला म्हणजे मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. तर हे 2 सब्जेक्ट घेऊन जर तुम्ही गेट देत असाल आणि ऍप्टिट्यूड आणि केमिस्ट्री करत असाल तर तुम्ही गेट सुद्धा क्वालिफाय आरामशीर होऊन जातात. तर त्यामुळं गेट, जीपॅट या सगळ्या एक्झाम्सवर फोकस करा आणि या गेट एक्झाम पण द्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. त्यानंतर हा झाला जीपॅट आणि नायपरचा एक्झाम पॅटर्न आणि फॉर्मॅट. ओके, नेहा नेक्स्ट स्लाइड. तर तुम्ही जर जीपॅट एक्झाम क्वालिफाय झालात किंवा नायपर एक्झाम क्वालिफाय झालात तर तुम्हाला काय बेनिफिट्स आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल जसं की ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही सांगितलं पण की तुम्हाला मास्टर कोर्सेस जे की एम फार्म असेल किंवा MBA असेल, MBA इन फार्म, तर त्याला तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. आणि हे जे काही तुमचे एम फार्म किंवा MBA चे ऍडमिशन असतात, MBA साठी एक स्पेशल एंट्रन्स एक्झाम पण असते. पण जर तुम्ही जीपॅट क्वालिफाय झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही नायपर क्वालिफाय झाला तर तुम्हाला नायपर मध्ये सुद्धा MBA करायला भेटतं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला नायपरचा फॉर्म भरताना 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही फक्त MS साठी नायपरचा फॉर्म भरतायत आणि दुसरी गोष्ट तुम्ही फक्त MBA साठी नायपर मध्ये फॉर्म भरतायत. आणि एक तिसरा पण ऑप्शन असतो की तुम्ही कंबाईनली दोघांसाठी नायपर मध्ये फॉर्म भरू शकतात. कारण की नायपर मध्ये MS चे पण कोर्सेस चालतात, म्हणजे एम फार्म म्हणू त्याला आपण, आणि MBA चे पण कोर्सेस चालतात. तर त्या दोन्ही कोर्सेसला तुम्ही जीपॅट नायपर थ्रू जाऊ शकतात आणि तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल हे तुमच्या रँकवर डिपेंड करेल. सो तुमचं क्वालिफाय होणं जीपॅट किंवा नायपर सुद्धा हे तितकंसं अवघड नाहीये जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर. पण इम्पॉर्टंट हे की तुमचा रँक काय येतोय, कारण की तुमच्या रँकवर डिपेंड असेल तुम्हाला इन्स्टिट्यूट काय भेटेल आणि सब्जेक्ट काय भेटेल. तर त्याच्यामुळं असा चांगला अभ्यास करा की जेणेकरून तुमचा चांगला रँक आला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जीपॅट क्वालिफाय असेल तर तुमच्या रिझ्यूम मध्ये एक व्हॅल्यू ऍडिशन येतं. कारण की ज्यावेळेस तुम्ही जॉबसाठी अप्लाय करतात त्यावेळेस जर एक स्टुडंट असा असेल की ज्याचं जीपॅट क्वालिफाय आहे, ज्याचं नाहीये, तर दोघांना ज्यावेळेस कम्पेअर होतं तर त्यावेळेस ऑब्वियस आहे जीपॅट क्वालिफाय विद्यार्थ्याला प्रेफरन्स भेटतो. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जीपॅट सारखी एक्झाम क्वालिफाय होता, नायपर सारखी एक्झाम क्वालिफाय होता, तर अशा एका प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचतात की जिथं तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात ज्या तुम्ही आता बी फार्म पर्यंत केलेल्या नसतील कदाचित. जसं की तुम्ही लँग्वेज असेल, कल्चर असतील, मित्र असतील, की आतापर्यंत तुम्ही एखाद्या डिस्ट्रिक्ट पर्यंत किंवा आपल्या राज्यापर्यंत मर्यादित होतात. पण ज्यावेळेस तुम्ही एका नॅशनल प्लॅटफॉर्मवर जातात तर त्यावेळेस वेगवेगळ्या स्टेट्स मधून तुम्हाला इंटरॅक्शन होतं. तर त्यांची लँग्वेज असेल, त्यांचं कल्चर असेल, ते मित्र असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं एक्सप्लोरेशन होतं. आणि लाईफमध्ये फक्त अभ्यास वगैरे ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये, तर
या एक्सप्लोरेशन तुमच्या जीवनामध्ये होणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, जीपॅट झालं, नायपर झालं, की ज्याच्यामधून हे एक्सप्लोरेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं. त्यानंतर तुमचे काय फ्युचर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सुद्धा जीपॅट नायपर मुळे ओपन होतात. जसं की तुमची जॉब प्लेसमेंट असेल, जर जीपॅट नायपर मध्ये तुमचा रँक चांगला आला तर तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूट भेटतं जिथं की प्लेसमेंट हे इझिली होतं. जर तुम्ही लोकल कॉलेजमधून एखाद्या वेळेस एम.फार्म वगैरे केलं की तिथं कॅम्पस प्लेसमेंट होत नाहीत, मुलांना स्वतः बाहेरून अप्लाय करून प्लेसमेंट करावं लागतं, तर तिथं मुलांना थोडं प्लेसमेंटसाठी अवघड जातं. तर अशा ठिकाणी जर तुम्ही असाल की जिथं ऑलरेडी प्लेसमेंटसाठी, कॅम्पस प्लेसमेंटसाठी कंपन्या येतात, पॅकेज चांगलं देतात, मुलांना ऑलमोस्ट हायर करतात सगळ्यांनाच, तर त्या दृष्टिकोनातून जीपॅट नायपर ही एक इम्पॉर्टंट एक्झाम आहे की जी तुम्हाला फ्युचर करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या ओपन करते. त्यानंतर काही रिसर्च प्रोजेक्ट असतात, जसे की JRF वगैरे असेल, तर त्या JRF सारख्या प्रोजेक्ट्सला सुद्धा तुम्ही जीपॅटच्या बेसिसवरती अप्लाय करू शकता. त्यानंतर PhD ऍडमिशन्स असतील, तर मास्टर झाल्यानंतर जर तुम्हाला PhD करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही जीपॅट क्वालिफिकेशनच्या क्रायटेरियावर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये PhD साठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर जीपॅट हे तर सगळे इम्पॉर्टंट पॉइंट झालेत किंवा बेनिफिट झाले जीपॅट नायपर एक्झाम्सचे. पण जीपॅट नायपर एक्झाम ही एक सेल्फ इव्हॅल्युशनरी एक्झाम पण आहे की ज्यातून तुम्ही स्वतःचं पोटेन्शियल पण एक चेक करू शकता की तुम्ही फार्मा फील्डमध्ये किती एक्सप्लोर केलेलं आहात की आणि ह्या एक्झामचे मार्क्स किंवा ह्या एक्झामचा रँक हा तुमचं एक इव्हॅल्युएशन करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आता आपण हे सगळे बेनिफिट्स किंवा इम्पॉर्टन्स जीपॅट आणि नायपर एक्झामचे बघितलेत. तर एक वर्क फ्लो आहे की आपण कशी सुरुवात वगैरे करायला पाहिजे. तर अगोदर तुम्ही सध्या सेकंड इयर किंवा थर्ड इयरचे मोस्टली स्टुडंट आहात, तर तुमचा फोकस हा सध्याला नायपर JEE वर न ठेवता तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जीपॅट वर फोकस केला पाहिजे. कारण एकदा जर तुम्ही जीपॅट क्वालिफाय झालात तर तुम्हाला नायपर साठी फोकस करायला सफिशियंट टाइम भेटतो. आणि ज्यावेळेस तुम्ही जीपॅटचा ऑलरेडी अभ्यास केलेला असतो तर त्यावेळेस तुम्हाला त्या बेसिसवर नायपरचा अभ्यास करणं तेवढ्या टाइम पिरियड मध्ये सोपं जातं. त्यामुळे सध्या तुमचा जो काही फोकस असेल तर तो जीपॅट वर असू द्या. कारण की जीपॅट हा फर्स्ट क्रायटेरिया आहे. जर तुम्ही जीपॅट किंवा गेट क्वालिफाय होत असाल तर तुम्ही नायपर JEE इलिजिबल आहात एक्झाम देण्यासाठी. त्यामुळे तुमचा मोस्ट फर्स्ट क्रायटेरिया जो आहे तर तो जीपॅट वर असला पाहिजे. आणि जसं मी अगोदर पण सांगितलं की जीपॅट हा सब्जेक्ट नॉलेज चेक करणारा एक्झाम आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण सब्जेक्ट तुम्ही शिकता आहात, आता ते सब्जेक्ट कोणते त्याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट आहेत, मायनर सब्जेक्ट आहेत, ते आपण नेक्स्ट डिस्कस करू. आणि नेहा पण तुम्हाला सांगेल की त्याच्यासाठी तुम्ही कोणते बुक्स वगैरे रेफर करायला पाहिजे, ते आपण पुढे बघूच. पण हे जे काही सगळे सब्जेक्ट्स आहेत तर ते सगळे सब्जेक्ट हे नॉलेज बेस्ड आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्च्युअल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण युनिव्हर्सिटीची एक्झाम असेल तर मोस्टली ही आपली प्रॅक्टिस आहे फार्मसी इंजिनिअरिंग मुलांची. आपण मोस्टली एक्झामच्या एक दिवस अगोदर वगैरे सेमिस्टर एक्झामचं प्रिपरेशन करतो किंवा PL वगैरे असतात त्याच्यामध्ये प्रिपरेशन करतो आणि एक्झामला जातो. आणि जे काही आठवतं त्याच्यावर आपली थेअरी बनवतो आणि पेपरमध्ये लिहून येतं. ही कॉमन प्रॅक्टिस आहे. पण ही जी काही एक्झाम आहे इथं तुम्ही असं एक दिवस अभ्यास करून किंवा असं करून जीपॅट तुम्ही नाही क्रॅक करू शकत. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जे काही वर्क्स हावर्स असतील, डेली वर्क्स हावर, किंवा त्याला तुम्ही जीपॅटच्या स्टडीसाठी एक बायफिगरेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा डेडिकेटेड वेळ जीपॅट प्रिपरेशनसाठी देणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमचं नॉलेज जे आहे तर ते सब्जेक्टिव्ह नॉलेज डीपली असलं पाहिजे, कन्सेप्च्युअल असलं पाहिजे. आणि जसं मी अगोदर सुद्धा सांगितलं की जीपॅट ही टाइम कन्झ्युमिंग एक्झाम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही वेळ लागणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तो जास्त लागेल. कारण की क्वेश्चन्स पण थोडे लेंथी असतात. जर तुम्ही जीपॅटचे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघितले तर थोडे लेंथी क्वेश्चन्स असतात आणि ते सॉल्व्ह करायला थोडा वेळ जातो किंवा थोडे विचार करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतात दॅन नायपर मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला भेटतील की एक क्वेश्चन असेल जो खूप शॉर्ट पण असेल,
वाचायला पण तुम्हाला लवकर होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याचं एक्झॅक्ट आन्सर माहिती असेल तर तुम्ही नायपरमध्ये त्याचा आन्सर देऊ शकता. मोस्ट ऑफ क्वेश्चन्स असे नायपरमध्ये असतात की जे स्ट्रेट फॉरवर्ड असतील. जर तुम्हाला त्याचा आन्सर तिथं माहिती असेल तर तुम्ही देऊ शकता. पण जीपॅटच्या केसमध्ये ही गोष्ट थोडी वेगळी आहे. जीपॅटमध्ये सब्जेक्टिव्ह क्वेश्चन असल्यामुळं काय होतं की जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असेल आणि जर त्याच्या रिलेटेड जर ऑप्शनमध्ये तुम्हाला असं वाटतंय की हे ऑप्शनचं आन्सर त्याचं नसेल तर तुम्ही इथं ऑप्शन्स गाळू शकतात आणि करेक्ट आन्सरवर सुद्धा पोहोचू शकतात. असे पण काही क्वेश्चन जीपॅट मध्ये असतात. तर हे जे काही क्वेश्चनचा पॅटर्न आहे हा जीपॅट आणि नायपरमध्ये थोडा व्हॅरी करतो. तर तुम्ही आता सध्या ज्यावेळेस जीपॅट साठी प्रिपेअर करताल तर त्यावेळेस हा जो काही क्रायटेरिया आहे जीपॅटचा किंवा हा जो काही पॅटर्न आहे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरवरून व्यवस्थित समजून घ्या की जीपॅट मध्ये क्वेश्चन्स कशा टाईपचे येतात आणि ती अंडरस्टँडिंग एकदा आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला व्यवस्थित स्टार्ट करू शकता की मला अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे आणि काय अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही अगोदर सिलेबस बघा त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघा आणि याच्यामध्ये कम्पेअर करा की या सिलेबसमध्ये काय पॉइंट्स दिलेले आहेत आणि या पॉइंट्स पैकी कसले क्वेश्चन्स हे तुम्हाला जीपॅटच्या एक्झाम मध्ये येत आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि एकदा का तुम्ही जीपॅट क्वालिफाय झाला की मग तुम्ही नायपर सारख्या एक्झामला टॅकल करू शकतात. जे विद्यार्थी जीपॅट क्वालिफाईड असतात ते नायपर जेई साठी इलिजिबल असतात ती एक्झाम देण्यासाठी. आणि जसं मी सांगितलं की त्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनिंग तुम्हाला होतं आणि जो काही नायपरचं प्रिपरेशन आहे तर ते कसं करायला पाहिजे हे तुम्ही मोस्टली जीपॅट झाल्याच्या नंतर फोकस करा. त्यामुळं अगोदर फोकस जो आहे हा तुमचा जीपॅटवर असू द्या आणि एकदा तुम्ही जीपॅट नायपर झालात की त्याच्यानंतर मग एक फ्युचर जे आहे तुमचं तर ते जसं की तुम्ही जॉबसाठी ऑप्ट होणार असेल किंवा पुढे चालून पीएचडी करणार असाल तर ते इझिली होऊन जातं. या 2 एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय होऊन जर तुमचं मास्टर करत असाल तर त्यामुळं इथं जे फ्युचर असेल ते तुमचं चांगलंच असेल. तर व्हॉट मेक्स यू दिस क्वालिफाय, जर तुम्ही प्रिव्हियस सगळ्या इयरचा जर स्टडी केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की म्हणजे आमच्या वेळेस कट ऑफ जो आहे मी हे जे डिस्कस करतोय ते डायरेक्टली ओपन कॅटेगरीसाठी डिस्कस करतोय जेणेकरून ओव्हरऑल सगळ्यांना लागू होईल. ऍक्च्युली ज्या ओबीसी कॅटेगरीज किंवा आणखी बाकीच्या कास्ट कॅटेगरीज असतात तर त्यांच्यामध्ये हा कट ऑफ थोडा आणखी कमी असतो. पण जर आपण मॅक्झिमम कट ऑफ कन्सिडर केला तर आतापर्यंत जो काही कट ऑफ आहे आमच्या वेळेस तर 140च्या आसपास लागला होता, 145 अराउंड काहीतरी. आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये तो कट ऑफ ऑलमोस्ट 186 to 190 पर्यंत पोहोचलाय. तर हा जर आपण सिनॅरिओ कन्सिडर केला तर मॅक्झिमम तुमचा जो काही कट ऑफ आहे हा 200 पर्यंत लागू शकतो. 200च्या वर तर नाही देणार, 200च्या खालीच असेल. 180 to 200च्या बिटवीन ओपनचा कट ऑफ. कॅटेगरीनुसार तो आणखी कमी होऊ शकतो. पण आपण जर वर्स्ट सिनॅरिओ कन्सिडर केला तर तुमचा कट ऑफ जो आहे तर तो 200 पर्यंत लागू शकतो. आणि 200 पर्यंत कट ऑफ म्हणजे 500 आउट ऑफ 200 मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी घ्यायचे. म्हणजे अबाउट 40% मार्क्स जर तुम्ही घेत असाल जीपॅट मध्ये तर तुम्ही इझिली क्वालिफाय होऊन जातात. म्हणजे होऊनच जाणार जर तुम्ही 200 मार्क्स घेतायत तर. आणि हे 200 मार्क्स मिळवण्यासाठी जर आपण एक ऍव्हरेज कॅल्क्युलेशन केलं की तुमच्याकडे 125 क्वेश्चन्स आहेत जीपॅटचे आणि त्या 125 क्वेश्चन्स पैकी जर तुम्ही 90 क्वेश्चन जरी अटेम्प्ट करत आहात म्हणजे हा एक काय असंच करायला पाहिजे असं काही नाही. हे व्हॅरी करेल त्या विद्यार्थ्यांनी किती स्टडी केलाय, त्याची अॅक्युरसी किती आहे या सगळ्या गोष्टींवर. पण मी एक जनरल कॅल्क्युलेशन तुम्हाला एक समजावून सांगतोय की जर 125 क्वेश्चन्स पैकी तुम्ही 90 क्वेश्चन जर अटेम्प्ट करत आहात तर आणि जर आपण असं कन्सिडर केलं त्यातले 2/3 क्वेश्चन तुमचे बरोबर आहेत अशी तुमची अॅक्युरसी आहे की जर तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यात ते तुमचे 2 क्वेश्चन बरोबर येतात, 1 क्वेश्चन चुकतो. तर हे जर इथं या 90 क्वेश्चन साठी अप्लाय केलं तर तुमचे 60 क्वेश्चन्स बरोबर येतात आणि एका क्वेश्चनला 4 मार्क म्हणजे टोटल तुम्हाला 240 मार्क्स पॉझिटिव्ह येत आहेत. आणि तुमचे 30 क्वेश्चन्स रॉंग पण होत आहेत. तर ते 240 - 30 म्हणजे तुम्हाला 210 मार्क्स हे येतातच आहेत. आणि याचा अर्थ तुम्ही क्वालिफाय होतायत. म्हणजे तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी जर इतके क्वेश्चन सॉल्व्ह करता आहात आणि तुमची अॅक्युरसी जर एवढी आहे तर तुम्ही इझिली क्वालिफाय होता. सो क्वालिफाईंग जीपॅट इज नॉट दॅट मच टफ टास्क. जर तुम्ही आता सेकंड इयर आणि थर्ड इयरचे स्टुडंट आहात आणि तुम्ही 2-3 वर्षाचा कंटिन्युअसली जर स्टडी करत आहात तर जीपॅट क्वालिफाय करणं तुम्हाला
जास्त अवघड नाहीये. कन्सिस्टन्सी ठेवा, जीपॅट इझिली क्वालिफाय होऊन जातं. फक्त प्रश्न येतो तर तो चांगला रँक घेण्यासाठी. तर ह्याच कॅल्क्युलेशनला जर आपण बघितलं तर इथं 210 मार्क्स येते, ते तुम्ही जीपॅट इझिली क्वालिफाय होतात. पण रँक कसा आणायचा, तर रँक आणण्यासाठी हा जो काही 90चा फिगर आहे, हा तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या स्टडीनुसार, तुमच्या अॅक्युरसीनुसार तुम्हाला किती किती वाढवता येईल त्याच्यावर तुमचा रँक डिपेंड आहे. हे 90चं तुम्ही 100 करू शकता, की 110 करू शकता, की 120 करू शकता. किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात याच्यावर डिपेंड आहे तुमचा रँक किती असेल. आणि जे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे, जे मुलं जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करतात त्यांचा रँक चांगला येतोच. आणि प्रोव्हाइडेड की त्यामध्ये तुमची अॅक्युरसी पण तितकी असली पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही 120 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि त्या 120 पैकी तुमचे 80 क्वेश्चन चुकतायत. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. की तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करतात आणि तुमची अॅक्युरसी पण जास्त आहे, तर त्यावेळेस तुमचा रँक चांगल्या येण्याचा चान्सेस जास्त आहे. तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघतायत, काही मॉक टेस्ट सॉल्व्ह करतायत, तर ह्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे की तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतायत आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यातले तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतात आणि किती क्वेश्चन चुकतात. आणि ह्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्टचा प्रिपरेशन कराल त्यावेळेस एक ट्रिक आहे की जी तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकते. तुम्ही समजा 125 क्वेश्चन्स पैकी जर तुम्हाला 70-80 क्वेश्चन सॉल्व्ह करता येत आहेत अॅक्युरेटली तुमच्या स्टडीनुसार, तर ठीक आहे, तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली मार्क्स पडतील. प्लस काही क्वेश्चन असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन शुअर असतात की याचा आन्सर एकतर हे आहे किंवा ए आहे. तर ह्या 2 आन्सर्स पैकी तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही एखादं आन्सर दिलं ह्या 2 आन्सर पैकी, तर तसे क्वेश्चन्स तुमचे किती बरोबर येतात. त्यानंतर जर तुम्ही 3 ऑप्शन्स पैकी जर एक ऑप्शन निवडलं तर तसे क्वेश्चन्स किती बरोबर येतात. हे जर तुम्ही तुमची टेंडन्सी बघितली ज्यावेळेस तुमच्या मॉक टेस्ट चालू असतात त्यावेळेस, तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही किती क्वेश्चनची रिस्क घेतल्यानंतर तुमचा किती बेनिफिट होऊ शकतो. तर हे प्रत्येकाचं व्हॅरी करेल की त्याची अॅक्युरसी किती आहे. म्हणजे एखाद्या वेळेस असं पण होईल की एखाद्याने जर त्या 50-50 2 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन निवडला तर त्याचे मॅक्झिमम क्वेश्चन्स बरोबर येतात. तर आणि एखाद्याचं असं पण होईल की त्याने 50-50 निवडल्याच्या नंतर त्याचे मॅक्झिमम क्वेश्चन चुकतायत. तर हे ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट असताना स्वतःला इव्हॅल्युएट करतात त्यावेळेस तुमची अॅक्युरसी जी काही आहे ते तुम्हाला लक्षात येते की जर मी अशी रिस्क घेतली तर माझ्यासोबत काय होईल. आणि हे तुम्हाला जर इव्हॅल्युएट करायचं असेल तर तुम्हाला याच्यासाठी मॅक्झिमम मॉक टेस्ट किंवा मॅक्झिमम क्वेश्चन प्रॅक्टिस करावी लागेल. आणि जे तुमचं बेसिक आहे की तुम्हाला अॅक्युरेट इतके क्वेश्चन माहिती आहेत की इतके आलेच पाहिजे, तर त्या क्वेश्चन्सला तुमचे हे जे काही रिस्क आहे त्यांनी कधीच हॅम्पर नाही केलं पाहिजे. म्हणजे ती तुम्हाला निगेटिव्ह मध्ये नाही घेऊन गेली पाहिजे. होता होईल त्यांनी स्टेबल जरी ठेवले तुमचे मार्क्स तरी ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह केले तर चांगलीच गोष्ट. माझा एक्सपिरियन्स हा आहे की मला जी काही मी ज्यावेळेस रिस्क घेत होतो तर त्यावेळेस ती मला माझे अॅक्युरेट असणाऱ्या मार्क्सला पॉझिटिव्ह बनवत होती. त्यामुळं ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस मी रिस्क घ्यायचो, कारण की ती रिस्क मला पॉझिटिव्ह देत होती. पण हे इंडिव्हिज्युअलवर डिपेंड असेल की त्याची अॅक्युरेटी किती आहे. तर त्यामुळं ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही रिस्क घेतल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिट किती मिळतोय. सो दिस ऑल थिंग्स आर लाईक अ कॅल्क्युलेशन पार्ट. Everyone has to look into their own accuracy, so that will work. तर याच्या अकॉर्डिंगली तुम्ही बघा की तुमची अॅक्युरसी किती आहे आणि तुम्ही कसं क्वालिफाय करू शकता. सो आफ्टर क्वालिफाईंग जीपॅट, इफ यू टॉक अबाउट डिफरंट इन्स्टिट्यूट ओव्हरऑल इंडिया, तर हे असे काही 7 नायपर्स इन्स्टिट्यूट आहेत की जे सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड म्हणजे जसं इंजिनिअरिंग मध्ये IITsला सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग करतं, तसंच आपल्या फार्मसीमध्ये नायपर्सला सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग करतं, जे की डिपार्टमेंट ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्सच्या अंडर येतात. म्हणजे आणि बाकीचे पण असले काही इन्स्टिट्यूट आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, तिथं पण चांगल्या प्रकारे रिसर्च चालतो.
फक्त ऍडव्हान्टेज एवढा असतो की हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत आणि याचं एक रेप्युटेशन आहे. तसं बाकीच्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं पण असतं, पण तिथं जी काही फीस असते, आता नायफरची पण फीस मागच्या 5-6 वर्षांमध्ये थोडी जास्त वाढली आहे. ऍक्च्युली तेवढी नसायला पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली ती थोडीशी वाढली आहे. तर पण ऍज कम्पेअर टू प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, जे काही रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे लाईक मणिपाल, बीट्स, त्याच्यापेक्षा नायफरची फीस ऑब्वियस कमी आहे. आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामुळं ज्या काही फॅसिलिटीज वगैरे रिसर्चसाठी येतात त्या बऱ्याचशा नायपरमध्ये चांगल्या आहेत. मी बऱ्याचशा म्हणतोय कारण की माझ्या दृष्टिकोनातून सगळे नायपर सारखे नाहीयेत. प्रत्येक नायपरचे काही ऍडव्हान्टेजेस आणि काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. जसं की आपण फर्स्ट ऑफ ऑल जर टॉप नायपर जर म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे नायपर सासनगर, मोहाली हे सगळ्यात टॉपचं इन्स्टिट्यूट आहे. कारण की ते मदर इन्स्टिट्यूट आहे. ज्यावेळेस गव्हर्नमेंटने नायपर चालू करायचं ठरवलं तर त्यावेळेस पहिलं जे इन्स्टिट्यूट निघाले ते नायपर सासनगर मोहालीचं आहे. तर त्यामुळं तिथं सुरुवातीपासून त्या फॅसिलिटीज वगैरे आणि खूप वास्ट बनलेलं आहे ते, आणि त्यांचा कॅम्पस सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे तुमचे ज्यावेळेस टार्गेट असतात ना, तर ते टार्गेट अशा पद्धतीनं सेट करा की तुम्हाला टॉप मिळवायचंय. तर तुम्ही जर नायपर मोहाली टार्गेट करत असाल तर तुमच्यासाठी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचा चांगल्यात चांगला रँक येणं. म्हणजे जीपॅटला तुमचा रँक कमी जरी आला आणि नायपरला जर तुम्ही चांगला रँक घेऊन येत आहे तर नायपरला तुम्हाला नायपर इन्स्टिट्यूट हे विचार नाही करत तुमचा जीपॅटचा रँक किती आहे. ते फक्त हे बघतं की तुमचा नायपरचा रँक किती आहे आणि त्याच्या बेसिसवर तुमचं नायपरचे ऍडमिशन्स, तुम्हाला कोणत्या नायपरला ऍडमिशन भेटेल आणि कोणत्या सब्जेक्टला भेटेल ते डिपेंड करतं. आणि हे असं पण नाहीये की नायपर मोहाली सगळ्यात बेस्ट आहे याचा अर्थ तिथले सगळेच्या सगळे सब्जेक्ट बेस्ट आहेत. हे डिपेंड करतं की काही जे सब्जेक्ट आहेत ते काही नायपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतात आणि ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात की त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये कोण कोण प्रोफेसर आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या अल्टिमेटली तुम्हाला उपयोगात येतील ज्यावेळेस तुम्ही जीपॅट पण करताल, नायपर पण करताल आणि ऍडमिशनच्या वेळेस येताल. त्यामुळं आता तुमच्याशी हा पॉइंट ऍक्च्युली डिस्कशनचा नाहीये की तुम्ही कोणतं नायपर घेतलं पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टला गेलं पाहिजे. हे नंतरचं डिस्कशन येईल, पण त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जीपॅट क्वालिफाय होणं. जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी इंडियामध्ये हे 7 नायपर इन्स्टिट्यूट चालतात आणि प्रत्येकाचे एक वेगवेगळे डिपार्टमेंट्स वगैरे आहेत आणि तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट वगैरे काय आहे त्यानुसार या गोष्टी डिपेंड करतात. तर इन फ्युचर तुम्हाला या गोष्टी नक्कीच ऐकायला भेटतील, पण सध्या तुमचा जो काही फोकस आहे हा जीपॅट वर असला पाहिजे. सो इथून पुढे आपण जे काही डिस्कशन करणार आहे ते फक्त जीपॅट वर करणार आहे. सो जसं मी कॅल्क्युलेशन वगैरे सांगितलं तशा ज्यावेळेस तुम्ही सिलेबसमध्ये थोडं डेप्थ अनालिसिस करतात तर त्यावेळेस तुम्हाला काही फिगर्स येतात ज्या काही या स्लाइडवरती डिस्प्ले केले आहेत की जे काही जीपॅटचा सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्यावरून जे काही क्वेश्चन्स विचारले जातात तर त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट्स आहेत जे की ज्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स किंवा मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात. आणि जर आपण प्रिव्हियस इयरचा जर कधी अनालिसिस क्वेश्चन्स पेपरचं केलं तर तुम्हाला हा एक असा या पद्धतीचा एक वेटेज टेबल मिळेल की तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट्सला किती क्वेश्चन्स किंवा किती मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले गेलेत. तर दिस इज नॉट लाईक फॉर एव्हरी इयर दिस विल बी सेम, दिस विल व्हॅरी year to year, but most of the time it will stick to this table. So तुम्ही याच्यावरून एक आयडिया घेऊ शकतात. आणि हे जे काही आहे तर हे जसं आता हे नेहाने तिचं अनालिसिस करून हा चार्ट बनवलाय, पण तुम्ही हा चार्ट स्वतः तुमचा बनवा. तुम्ही स्वतः अनालिसिस करा की सिलेबस घ्या, मागचे क्वेश्चन्स पेपर बघा आणि त्याच्यामध्ये बघा की कोणत्या सब्जेक्ट्सला किती क्वेश्चन्स मोस्टली विचारले. आणि असं नसतं की कोणताही सब्जेक्ट, आता याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट्स आणि मायनर सब्जेक्ट तुमचे जीपॅटच्या सिलेबसमध्ये येतात. तर ते मेजर आणि मायनर सब्जेक्ट जे आहेत तर त्यांना पण त्यांनी मायनर सब्जेक्ट्सला मेजर सब्जेक्टच्या मेन एरियामध्ये टाकलंय. म्हणजे तुमचं केमिस्ट्री जर मेन त्यांनी पकडलं तर त्याच्यामध्ये तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आलं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आलं, मेडिसिनल केमिस्ट्री आलं. तर इथं फक्त
इथं या चार्टमध्ये सांगितलं की फार्मास्युटिकल केमिस्ट्री. सो फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये हे सगळे सेक्शन्स पण येतात. तर तितकं डेप्थ अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणजे तुम्हाला स्टडीला चालू करण्या अगोदर, प्रिपरेशनला चालू करण्या अगोदर हे जर तुम्ही अनालिसिस ऑलरेडी तुमचं करून ठेवलं तर तुम्हाला कशा पद्धतीनं जीपॅटची प्रिपरेशन करायचंय हे करायला सोपं जाईल. So how to start? Like there are previously I told you there are two different subjects, like major subjects and minor subjects. तर काही जे सब्जेक्ट आहेत जसं की फार्माकोलॉजी झालं, मेडिसिनल केमिस्ट्री झालं, फार्मास्युटिक झालं, फार्माकॉग्नॉसी झालं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर तुमचं फार्मास्युटिकल अनालिसिस असतं, त्यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपी आणि क्रोमॅटोग्राफी दोन मेजर टॉपिक्स आहेत. तर हे जे काही सब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला मॅक्झिममली जीपॅट मध्ये विचारल्या जातात. तर तुमचा मॅक्झिमम जो काही टाइम असेल जीपॅट प्रिपरेशनचा म्हणजे ऑलमोस्ट 60 to 65% और अबाउट 70% हा जो काही टाइम आहे तुमचा तर तुम्हाला ह्या सब्जेक्ट्स मध्ये घालवायचा आहे प्रिपरेशनसाठी. फार्माकोलॉजी, मेडिसिनल केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, कॉग्नॉसी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्पेक्ट्रोस्कोपी अँड क्रोमॅटोग्राफी. कारण की जर तुम्ही मागच्या चार्टचं जर अनालिसिस केलं किंवा तुम्ही स्वतः हे अनालिसिस केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे मेजर सब्जेक्ट आहेत ज्यातून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे जीपॅटच्या क्वेश्चन पेपरमध्ये असतात. आणि बाकीचे काही जे क्वेश्चन आहेत ते पण मग मायनर सब्जेक्ट मध्ये येतात, जसं की बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल. आणि हे जे काही मायनर सब्जेक्ट आहेत हे पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत जितके मेजर सब्जेक्ट आहेत. कारण की ज्यावेळेस हे सगळे छोटे छोटे सब्जेक्ट आपण एकत्र करतो तर त्यावेळेस तो एक पण वेटेज असं तयार होऊन जातं की ते ऍज कम्पेअर टू टू मेजर सब्जेक्ट तयार होतात. त्यामुळं यू कांट स्किप मायनर सब्जेक्ट्स टू, बिकॉज इफ यू स्किप दिस सब्जेक्ट यू विल लूज युअर रँक. तुम्ही जर फक्त मेजर सब्जेक्ट्स वरच फोकस केला तर चान्सेस आहे तुमचं क्वालिफिकेशन होऊन जाईल. पण तुम्ही मायनर सब्जेक्ट्सला जर लक्ष दिलं नाही तर तिथं तुमचा रँक धोक्यात येऊ शकतो. त्यामुळं टू हॅव अ बेटर रँक यू शुड हॅव बोथ मेजर ऍज वेल एज मायनर सब्जेक्ट प्रिपरेशन. तर त्यामुळं हे जे काही मेजर सब्जेक्ट आहे नाही मायनर सब्जेक्ट आहेत या दोघांचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही या सब्जेक्टचा स्टडी करता तर त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही ना काहीतरी लिंक आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही फार्माकोलॉजी स्टडी करताय पूर्ण तर त्याचं तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काही येणार नाही. हे जे काही सब्जेक्ट्स आहेत तुमचे तर ह्या प्रत्येक सब्जेक्टची लिंक आहे काहीतरी आणि ती लिंक तुम्हाला शोधता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम चॅप्टर जर फार्माकोलॉजीचा वाचत असेल तर तो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा चॅप्टर तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा भेटेल. तिथं फार्माकोलॉजीमध्ये जर तुम्ही त्याची कोलॉजी वाचत असाल तर तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये त्या रिसेप्टरचं स्ट्रक्चर भेटेल. तर त्या रिसेप्टरचं स्ट्रक्चर आणि त्याच्यावर ऍक्ट करणारे अगोनिस्ट असेच का ऍक्ट करतात, तेच का ऍक्ट करतात, कारण की त्यांचं स्ट्रक्चर तसं आहे. तर ही जी लिंक आहे तुम्हाला फार्माकोलॉजी मेडिसिनल केमिस्ट्रीची, किंवा जर तुम्ही फार्माकोलॉजी करत असेल तर तुम्हाला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन लागते, जसं की तुमचं झालं ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी. तर हे जे काही सब्जेक्ट्स आहेत हे सगळे सब्जेक्ट्स हे असे लिंक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या सब्जेक्ट्सला व्यवस्थित लिंक करतात आणि त्याचं प्रिपरेशन करतात तर त्यावेळेस तुमच्या समोर एक स्टोरी तयार होते. आणि ज्यावेळेस तुम्ही ती स्टोरी समजून घेऊन अभ्यास करतात त्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतात आणि ते तुम्हाला लॉंग टाइम लक्षात राहणं सुद्धा इझी जातं. त्यामुळं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये लिंक लावा. म्हणजे एकदा हा सब्जेक्ट घेतला तर तोच संपवून टाकायचा किंवा त्याचं दुसऱ्या सब्जेक्ट सोबत काही घेणं देणं नाही, ही गोष्ट करू नका. तर सब्जेक्ट्स मध्ये लिंक लावा, प्रत्येक टॉपिक मध्ये लिंक लावा की याच्या केमिस्ट्रीचा त्याच्या फार्माकोलॉजीवर, त्याच्या ऍक्शनवर काय इफेक्ट होतो. याचा जर सार चेंज झाला तर हा मोड ऑफ ऍक्शन वाढवतोय. तर का वाढवतोय? कारण की त्या स्ट्रक्चरला त्या रिसेप्टरचं काय इंटरॅक्शन वाढतंय जेणेकरून फंक्शनल ग्रुप चेंज झालाय. तर ह्या सगळ्या गोष्टींचं लिंकेज लावा. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताना इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल सोबत या गोष्टींचा विचार करतात तर त्यावेळेस तुमचा स्टडी हा खूप कन्सेप्च्युअल होतो. आणि ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात की तुम्ही ज्यावेळेस जीपॅटचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करतात तर त्यावेळेस हा क्वेश्चन कोलॉजीचा जरी असला तरी आणि तुम्ही त्याला केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी सॉल्व्ह केलेला असेल तर तुम्हाला असा एक काही कन्सेप्ट भेटतो ज्याच्यावरून तुम्ही हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकतात.
आणि हे करत असताना तुम्ही तुमचा जो काही जीपॅटचा सिलेबस आहे तो नक्कीच ध्यानात ठेवला पाहिजे. म्हणजे हे इतकं डीप स्टडी करणं तर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण म्हणजे एखाद्या गोष्टी मागे इतकं नाही पडलं पाहिजे की बाकी तुमचा सिलेबस सुद्धा राहून जाईल. त्यामुळे तुमचा जीपॅटचा जो काही सिलेबस असेल तो कंटिन्युअसली तुमच्या सोबत ठेवा, कारण की तुम्हाला एक्झाम पण क्वालिफाय करायची प्लस नॉलेज. तर या दोन्ही गोष्टींचा एक कॉम्बिनेशन ठेवा. आणि बाकी ह्या सब्जेक्ट्सला कसं स्टडी करायचं, त्याच्यासाठी कोणते सब्जेक्ट्स बुक्स रेफर वगैरे करायचे, तर हे पुढचं सेशन नेहा कंटिन्यू. थँक्यू. Very good morning, all of you. First of all, I would like to thank you, Yogiraj sir, for us giving this opportunity. आत्ताच उमेशने तुम्हाला सांगितलंय की जीपॅटचं प्रिपरेशन कसं करायचं, नायपर काय असते, फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय असतात, अजून काय काय चॅलेंजेस असतात, जीपॅट मध्ये क्वेश्चन पॅटर्न कसा असतो, किती वेटेज असतं वगैरे, एवढं सगळं त्यांनी डिस्कस केलंय चांगल्या प्रकारे. आताच त्यांनी डिस्कस केलं एक स्लाइड की मेजर सब्जेक्ट कोणते आणि मायनर सब्जेक्ट कोणते. आता जे मेजर सब्जेक्ट आहे त्यांचेच ते जे मायनर सब्जेक्ट होते ते पार्ट होते. आता आपण बघणार आहोत की त्या मेजर सब्जेक्ट्सला बुक्स कोणते कोणते तुम्ही रेफर करा. आता फर्स्ट फार्मास्युटिक्स. आता हा फार्मास्युटिक्स हा काय मेजर सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते येतात मायनर वाले, फिजिकल फार्मसी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, डिस्पेन्सिंग फार्मसी, बायोफार्मास्युटिक्स, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. हे सगळे सब्जेक्ट या फार्मास्युटिक सब्जेक्टमध्ये कव्हर होतात. पण त्यासाठी आता हे तुमचे जे 4 वर्ष आहेत बी फार्मचे, तर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला हे तुम्ही सब्जेक्ट आता बघणार. आता तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर असणार तर तुम्हाला यापैकी बरेचसे सब्जेक्ट हे ओळखीचे असणार, जसे की फिजिकल फार्मसी, इंजिनिअरिंग, पीजे म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हे सब्जेक्ट तुम्हाला सध्या आता असणार. तर आता यांच्यासाठी बुक्स कोणते कोणते, मोस्टली आम्ही प्रेफर केलं होतं की लॅकमन हे सुटिक्ससाठी, की याच्यामध्ये बरेचसे जे जीपॅटचे जे क्वेश्चन असतात हे ह्या पुस्तकातूनच येतात, जे की त्याच्यामध्ये टेबल दिलेले, चार्ट्स आहेत, हे तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे. काय 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 दिलंय, कशासाठी काय, टॅबलेट, कॅप्सूल, हे जे काही टॉपिक्स आहे ते लॅकमन मध्ये चांगल्या प्रकारे दिलेले आहे. नंतर सीव्हीएस सुब्रमण्यम, फिजिकल फार्मसी 1 आणि 2 असे 2 तुम्हाला सब्जेक्ट असणार. आय थिंक सेकंड इयर और थर्ड इयरला असणार हे सब्जेक्ट. तर याच्यासाठी तुम्ही सीव्हीएस सुब्रमण्यम यूज करू शकतात. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग साठी पण सीव्हीएस सुब्रमण्यम आहे, ते इंजिनिअरिंगचं ते वेगळं बुक आहे. तुम्ही ते जर कधी त्याचं डीप नॉलेज घेतलं ना तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला अडचण येणार नाही. परत बायोफार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला फायनल इयरला असणार. त्याच्यासाठी तुम्ही ब्राह्मणकर बुक, हे छोटंसं बुक आहे, त्याची जर तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर केली ना काहीच तुम्हाला अडचण येणार नाही. पीजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हे याच्यासाठी बुक आहे कुचेकर. त्या पीजे मध्ये सगळे लॉज असतात, रूल्स असतात, भरपूर सारे लॉज रूल्स जे की डोक्याच्या वरतून जातात. त्याच्यामुळे एवढं सगळं ते युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही त्याचं डीप नॉलेज घेऊ शकता. पण जर तुम्हाला जीपॅटची तयारी करायची आहे तर जीपॅटसाठी तुम्ही त्याच्यामध्ये जे काही इयर दिलेले, कोणता लॉ कधी आला, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते तुम्ही करू शकता की सगळे एका पेजवर सगळे रूल्स, त्याचे लॉज कोणते कोणते, त्याचं इयर कोणतं आहे ते एका पेजवर लिहून ठेवलं आणि ते एका तुमच्या रूम मध्ये लावून ठेवलं जिथं तुम्ही अभ्यास करता. आणि रोज जर त्याला बघितलं तर ते तुमच्या डोळ्याखालून जाऊन जाऊन ते तुम्हाला लक्षात बसेल. म्हणजे अजून तरी तुम्ही थर्ड इयर सेकंड इयरला आहे, तुमच्याकडे टाइम आहे की तुम्ही अभ्यास करू शकता. आता ही जीपॅटची एक्झाम जानेवारी फेब्रुवारी मध्ये होत असते, पण आता कोविडच्या कारणामुळे ही एप्रिलमध्ये डिले झाली. आता ही जी 2022 ची ही एप्रिलमध्ये होणार आहे आय थिंक. आता या फार्मास्युटिक सब्जेक्टमध्ये काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जे की तुम्ही कव्हर केले पाहिजे, की आताच मी सांगितलं लॅकमन मध्ये ऑल चार्ट्स असतात, टेबल्स असतात, जे की तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. तुम्ही हे चार्ट टेबल एका पेजवर लिहून ते तुम्ही रूम मध्ये लावू शकता. मी हा असा स्टडी करायचे की माझी जी रूम होती त्याच्यामध्ये पूर्ण मी जिथं बसायचे त्याच्यावर पूर्ण माझे पेज चिपकवलेले राहायचे. प्रत्येक याच्यावर टेबल, चार्ट, केमिस्ट्रीचे स्ट्रक्चर, मेडिसिनल केमिस्ट्रीचे सगळे स्ट्रक्चर, मेडिसिनल केमिस्ट्री स्ट्रक्चर तुम्ही पाहिले असणार केवढे मोठे मोठे असतात आणि कन्फ्युजन होतं कुठं काय, कुठं एच लावायचा, कुठं OH लावायचा. त्यामुळं ते हे जर तुम्ही अशा प्रकारे केलं आणि रोजच्या रोज जर त्याला रिव्हिजन देत गेला तर मला असं वाटत नाही की तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये चॅलेंज येईल म्हणून. नंतर दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या ज्या लॅकमन बुक आहे याच्यामधून टॅबलेट, कॅप्सूल, हे जे चॅप्टर आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात. नंतर स्टरलायझेशन, एरोसोल, हे मेजर टॉपिक्स आहे. इमल्शन, सपोजिटरी आणि फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन हे डिस्पेन्सिंग फार्मसी जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये येतील. तुम्हाला यंग्स फॉर्म्युला वगैरे हे जे फॉर्म्युला आहेत वगैरे ते लक्षात ठेवा, त्याच्यावर क्वेश्चन येतात जीपॅटला.
नंतर ऑल लॉज अँड रूल्स, मोस्टली इयर्स, म्हणजे हे पीजे मध्ये हे तुम्हाला हे विचारणार सगळे लॉज रूल्स, कोणता लॉ कधी आला वगैरे हे तुम्ही लक्षात ठेवा. परत काही नॅशनल एजन्सीज असतात जसे की आपली सीडीस्को आहे, अमेरिकेची USFDA आहे. तर हे याच्यावर हे जीपॅटला एक एक मार्कला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतं, काही डोकं लावायची गरज नसते. फक्त तुम्हाला ते पाठ पाहिजे की कोणत्या कंट्रीची कोणती एजन्सी आहे बस. आणि सीडीस्कोचा फुल फॉर्म काय हे पण तुम्ही लक्षात ठेवा. सेकंड आहे फार्माकोलॉजी अँड मेडिसिनल केमिस्ट्री. याच्यासाठी बुक्स आहेत की KD त्रिपाठी, रँगनडेल. मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी आहे विल्सन पोए. हे 2 सब्जेक्ट मी एकत्र केले कारण की आताच तुम्हाला उमेशने सांगितलं होतं की फार्माकोलॉजी आणि मेडिसिनल केमिस्ट्री दोघांमध्ये टॉपिक सेम आहे. फक्त डिफरन्स काय आहे, फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला दिसणार की फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन, म्हणजे त्याचे काय काय कोणते कोणते क्लासिफिकेशन असतात. नंतर मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय दिसणार, त्याचं स्ट्रक्चर असणार, जे की कोलॉजीमध्ये नसणार. पण दोघांची मोड ऑफ ऍक्शन तर सेमच असणार, दोघीकडं हे सिमिलर आहे, त्यांचे युजेस पण सेम आहे, त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट पण सेम आहे. फक्त काय इकडे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, तुम्हाला थोडं डीप नॉलेज घ्यायचे कोलॉजीमध्ये, आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर लक्षात राहिले पाहिजे. आता फार्माकोलॉजीसाठी तर आम्ही KD त्रिपाठी यूज केलं होतं. KD त्रिपाठीचं जर तुम्ही डीप नॉलेज घेतलं, लाईन टू लाईन जर रीड केलं आणि कन्सेप्ट समजून घेतली, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि त्याचा फायदा मेडिसिनल केमिस्ट्रीला होईल, जे की त्याच्यात फक्त तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची राहील, स्ट्रक्चर मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये. मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी तुम्ही विल्सन पोए हे बुक्स तुम्ही यूज करू शकता. आम्ही हे 2 बुक यूज केले होते. नंतर थर्ड फार्माकॉग्नसी. फार्माकॉग्नसी हा सगळ्यात माझा आवडता सब्जेक्ट आहे, कारण की हा सब्जेक्टमध्ये काय आहे की जनरल फार्माकॉग्नसी जर तुमचा एकदा चांगला परफेक्ट झाला, त्याच्यानंतर हे जे टॉपिक्स येतात, अल्कलॉइड, ग्लायकोसाइड, रेझिन, टॅनिन, टर्पिनॉइड, कार्बोहायड्रेट, याच्यामध्ये सगळे ड्रग्स आहे की अल्कलॉइड कोणते कोणते आहेत, मग ग्लायकोसाइड कोणते, रेझिन कोणते, परत त्यांच्या तुम्ही सगळ्यांसाठी फॉर्मॅट एकच आहे. जसे की सपोज एक अल्कलॉइड घेतला आपण, डिजिटॅलिसचं काय सिनोनिम काय, त्याचं सायंटिफिक नेम काय, त्याची फॅमिली काय, त्याची टेस्ट कोणती त्याच्यासाठी, जे की केमिकल टेस्ट असते, पर्टिक्युलर टेस्ट आहे, अल्कलॉइडसाठी पर्टिक्युलर टेस्ट, ग्लायकोसाइडसाठी पर्टिक्युलर टेस्ट. याच्यावर सुद्धा जीपॅटला क्वेश्चन होतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द पर्टिक्युलर टेस्ट फॉर अल्कलॉइड. किंवा ते तसं नाही देणार, अल्कलॉइड नाही देणार, तुम्हाला डिजिटॅलिस लिहून देईल. मग तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की डिजिटॅलिस हे काय, ग्लायकोसाइड आहे की अल्कलॉइड आहे. याच्यामुळे तुम्ही जे अल्कलॉइड आहे ते लक्षात ठेवा, कोणते कोणते अल्कलॉइड आहे, कोणते कोणते ग्लायकोसाइड आहे. तुमचं जे सिलेबस कॉपी ते जर तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्हाला ते डोळ्यासमोर आले की ते बरोबर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कोणते कोणते टॅनिन्स आहे, टॅनिनसाठी पण वेगळे केमिकल टेस्ट असतात, जे की तुम्ही आता प्रॅक्टिकल कराल तेव्हा ते तुम्हाला तर लक्षात राहीलच. पण हे जीपॅटच्या थ्रू मध्ये तुम्ही काय अल्कलॉइड कोणते, त्याच्यामध्ये हे जे त्याचा एक तुम्ही चार्ट बनवू शकतात. जसे की एक कॉलम बनवायचा, सगळे अल्कलॉइड्स, त्यांचे सिनोनिम काय, त्यांचे सायंटिफिक नेम काय, त्यांची फॅमिली काय, आणि त्यांचे युजेस काय, आणि त्यांचे केमिकल टेस्ट काय. असे जर तुम्ही 5 कॉलम बनवले आणि एका रूम मध्ये लावले, आणि त्याला असं तुम्ही ठरवलं रोजच्या रोज की आज मला अल्कलॉइड टॉपिक पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही तो पूर्ण केला. एका दिवसात तुमचं जे ठरवलंय ते झालंच पाहिजे, तरच तुम्ही ते जे तुमचं जे शेड्यूल आहे ते सक्सेसफुल होणार, जे की तुम्ही प्लॅन बनवलाय स्टडीसाठी. आता नेक्स्ट आहे की जनरल फार्माकॉग्नॉसी झालं, नंतर तुम्ही स्टार्ट करणार अल्कलॉइड, ग्लायकोसाइड, व्होलाटाइल ऑइल, रेझिन, टॅनिन. त्याच्यानंतर हे जे मी खाली लिहिलंय की ऑल ड्रग्स, त्याचे चार्ट्स बनवा, ड्रग नेम, सिनोनिम, फॅमिली. आणि हा फार्माकॉग्नॉसी सब्जेक्ट असा आहे की तुम्ही चालता बोलता तुमचा जो फ्रेंड सर्कल असेल त्यांना त्याच्यामध्येच तो कव्हर होऊन जाईल. तुम्ही एकमेकांना विचारू शकतात की डिजिटॅलिस्टची फॅमिली कोणती, सेनाची फॅमिली कोणती, सेनाचं नाव काय, ग्लायकोसाइड मध्ये कोणते कोणते ड्रग येतात, टॅनिन मध्ये कोणते कोणते ड्रग येतात, टॅनिनचा यूज काय, परत कोणते कोणते लोकल अनेस्थेटिक असतात, कोणते जनरल अनेस्थेटिक असतात, कोणते एन्झाइम इंड्युसर, कोणते एन्झाइम इनिबिटर वगैरे, असे तुम्ही चालता बोलता तुम्ही सगळे हे फार्माकॉग्नॉसी कव्हर करू शकतात. आम्ही तरी हा स्टडी असाच केलेला आहे. आमचा फ्रेंड सर्कल होता, त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना डिस्कशन करताना हे सगळं विचारायचो. तर त्याच्यामुळे फार्माकॉग्नॉसीसाठी तरी असं स्पेशल बुक घेऊन बसायची गरज पडली नाही कधी. आणि त्याच्यासाठी बुक आम्ही प्रेफर केलं होतं की कोकाटे. नंतर फार्मास्युटिकल अनालिसिस हा सब्जेक्ट मेजर सब्जेक्ट, आणि थोडासा आपला जसा फिजिक्स होतं का 12वीला, थोडंसं त्या टाईपचा सब्जेक्ट आहे हा. समजायला तर मला थोडासा लेंदी वाटायचा, पण जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला ना, जसं की फायनल इयरला NMR, मास, UV, IR हे सब्जेक्ट होते, त्याच्यामुळे इंटरेस्ट येत गेला. मोस्ट ऑफ द पेपर जो असतो जीपॅटचा या 4 टॉपिकवरच कव्हर होतो, अनालिसिसचा आणि क्रोमॅटोग्राफी. आता याच्यासाठी तुम्ही बुक्स यूज करू शकता, GR चटवाल, YR शर्मा, पाविया. आता मी खाली मेन्शन केलंय
जसं की तुम्ही युव्ही व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, आयर स्पेक्ट्रोस्कोपी, त्याच्या रेंजेस असतात, ज्या रेंजेसवरती क्वेश्चन येतो जीपॅटला, की 1700 ते 1800 ही रेंज कोणत्या फंक्शनल ग्रुपसाठी आहे, 2000 ते 2200 ही कोणत्या फंक्शनल ग्रुपसाठी ही रेंज आहे. तर हे तुम्हाला चांगलं वायर शर्मामध्ये दिलेलं आहे. नंतर एनएमआर मास स्पेक्ट्रोस्मेट्री ही तुम्ही पाव्यामधून करू शकतात. क्रोमॅटोग्राफीमध्ये भरपूर साऱ्या मेथड्स असतात, डिटेक्टर्स असतात, जे की तुम्ही युनिव्हर्सिटीला करणारच थोडंसं डीपली करा, म्हणजे तुम्हाला जीपॅटला पण त्याचा फायदा होईल. याच्यासाठी तुम्ही चटवाल बुक यूज करू शकता. आणि आता जे काही डिटेक्टर आहेत ते आता भरपूर चॅप्टरमध्ये तुम्हाला डिटेक्टर असणार, त्याचे प्रिन्सिपल, सोर्स, रूल्स, हे तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट होईल. त्याच्यामुळे तुम्ही एक चार्ट बनवू शकता की समजा युव्ही स्पेक्ट्रोमेट्री, त्याच्यामध्ये कोणते कोणते 4 का 5 टाईपचे डिटेक्टर असणार, तर ते तुम्ही एका इकडे समजा जे 4 डिटेक्टरचे नाव लिहिले, त्यांचे प्रिन्सिपल काय, त्यांचे सोर्सेस काय यूज केले वगैरे, त्यांचे अजून काय त्याचे इतर जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही त्याचे टेबल बनवू शकता. अजून आता तुम्हाला फर्स्ट इयरला चॅप्टर झाले असणार टायट्रेशनचे, ऍसिड बेस टायट्रेशन, न्यूक्लिक ऍसिड बेस टायट्रेशन, नॉन ऍक्विस टायट्रेशन, प्रेसिपिटेट टायट्रेशन, हे सगळे टायट्रेशन आहेत. याच्यावर पण ते असे इंडिकेटर कोणता यूज केला होता, किंवा ऍसिड बेस टायट्रेशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला एक लाईन देतील, ओळखायचं असेल की याच्यापैकी हे कोणतं टायट्रेशन आहे. प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय, एंडला तुम्हाला प्रेसिपिटेट फॉर्म होतो, म्हणजे ते हा असे त्याच्यावरून कळून येतो. असे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन असणार, ज्याचं की तुम्ही फर्स्ट इयर पासूनच तुम्ही अभ्यास करत चला. मोस्टली याचा अभ्यास स्टार्ट होतो सेकंड इयर पासूनच, कारण की जे तुम्हाला फर्स्ट इयरला तरी त्याचं पूर्ण नॉलेज नसतं फार्मसी काय असतं, तुम्ही फर्स्ट इयरला असल्यामुळं. नंतर सेकंड इयरला आल्यावर तुम्हाला सब्जेक्ट कळायला लागतात, काय काय नाही, कसा अभ्यास करायचा, युनिव्हर्सिटीचे एक्झाम कशा होतात, काय होतात. आता तरी सध्या तुमची ऑनलाईन एक्झाम चालू आहे, नाहीतर मग आता मला असं वाटतं की लास्ट टाइम असं असणार की ही ऑनलाईन आहे, आता हा सेमिस्टर तुमचं, नंतर तुमचे थेअरी एक्झाम चालू होतील, जे की युनिव्हर्सिटीमध्ये कंडक्ट करतात. झालं. नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मायक्रोबायोलॉजीसाठी बुक रेफर करा कोकारे, चंद्रकांत कोकारे. याच्यामध्ये काय, हे जे 4-5 पॉइंट्स मी मेन्शन केले, याच्यावर हे क्वेश्चन असतात, जे की मायक्रोबायोलॉजिकल असे कोणते असतात, डिसीज कोणते असतात, त्याचे पॉझिटिव्ह एजंट कोणते असतात, अँटीजन अँटीबॉडीचं स्ट्रक्चर काय, त्याचे मेथड्स काय वगैरे. डायग्नोस्टिक अँड सेरोलॉजिकल टेस्ट कोणत्या कोणत्या असतात, जसे की वेगवेगळ्या टेस्ट असतात, जसे टायफॉइडसाठी वेगळी टेस्ट असते, ट्युबरक्युलोसिससाठी वेगळी टेस्ट असते. ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही टेस्ट याच्यासाठी, ती टेस्ट याच्यासाठी. आता मला तर ती टेस्ट आठवत नाहीये, पण तुम्ही असं लक्षात, एक जीपॅटचं एक बुक आहे आम्ही जे रेफर केलं होतं, नजमा इनामदार, पियुष, अजून गर्ग्यान गुप्ता, हे सगळे आहे. मी लास्ट स्लाइड मध्ये ठेवले ते, तेव्हा मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल अजून. नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट, आणि बेसिक हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री पासूनच सुरू होते. जर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगलं करा, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये पण याचा फायदा होईल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्ही बहल अँड बल हे बुक तुम्ही यूज करू शकता, त्याच्यामध्ये बेसिक पासून चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ केमिस्ट्री हे सगळं म्हणजे तुमचं परफेक्ट पाहिजे. त्याच्यानंतर नेम ऑफ रिॲक्शन, तुम्ही जर ठरवलं की आज मला 5 रिॲक्शन चांगला करायच्या, रोज 5 जरी करत गेले तर तुमचे 10 दिवसात जवळपास किती 50 रिॲक्शन एकदम परफेक्ट होतात. जर त्याला तुम्ही रिव्हिजन देत गेला तर ते तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आता जीपॅटला आमच्या वेळेला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जवळपास 10 क्वेश्चन आले होते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री की एकदम सिम्पल क्वेश्चन होता की NH2 हा कॅटलिस्ट आहे, हा कोणत्या रिॲक्शन मध्ये युज केला जातो, की हे तर मला माहिती होतं की ओल्ड किशनर मध्ये हा कॅटलिस्ट युज करतात. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. जे क्वेश्चन असतात की त्याचं हे रिॲक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल ओळखा, लास्ट मटेरियल ओळखा, हे तरी थोडंसं डिफिकल्ट आहे करण्यासाठी. पण जर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते की ZN-MMHG हे कॅटलिस्ट कोणत्या रिॲक्शन मध्ये युज होतं, क्लेमेन्सन रिडक्शन, परत अजून भरपूर साऱ्या अँटी मार्कोनिकॉफ रूल का असतो, मार्कोनिकॉफ रूल का असतो, हे सगळं तुम्ही बेसिक्स ऑफ केमिस्ट्री परफेक्ट करा. नंतर रिअरेंजमेंट रिॲक्शन असणार, बहुतेक तुम्हाला झालं पण असणार सेकंड इयरलाच. रिअरेंजमेंट रिॲक्शन कोणत्या कोणत्या काय हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर क्लिनिकल फार्मसी हा सब्जेक्ट तुम्हाला फायनल इयरला असणार. क्लिनिकल फार्मसी जो की कोलॉजी तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला कोलॉजी होऊन जाणार. त्याचा आता तुम्हाला एकदा ड्रग घेतल्यानंतर ड्रग इंटरॅक्शन काय होते हे तुम्हाला क्लिनिकल फार्मसी या सब्जेक्ट मधून कळून येईल चांगल्या प्रकारे. त्याच्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन, ड्रग फूड, त्याच्यामध्ये पेडियाट्रिक, जेरियाट्रिक, याच्यामध्ये काही ड्रग इंटरॅक्शन होते का, पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलांचे, जेरियाट्रिक म्हणजे जे मोठे माणसं आहे त्यांच्यासाठी. परत ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन कोणत्या कोणत्या आहे,
जे की हे तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. जर तुम्ही कोलॉजीमध्ये एखादा अँटीबायोटिक किंवा कोणता किमोथेरपीवाला तुम्ही बघताय, त्याच्या साईड बाय साईड तुम्ही जे मेजर ऍडव्हर्स इफेक्ट असतात ना, ते तुम्ही लक्षात ठेवा. तेच क्वेश्चन जीपॅटला विचारतात. नंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये सत्यनारायण बुक मध्ये छान दिलेलं आहे, तुम्ही ते युज करू शकता. त्याच्यामध्ये पीसीआर टेक्निक काय असतात, पीसीआर मध्ये एकदम सिम्पल क्वेश्चन आला होता मला. पीसीआर हे कोणी डिस्कव्हर केलं? कॅरीमुलिस. एकदम व्हॅक्सिन आणि अँटीबायोटिक्स मध्ये जे काही आहेत, व्हॅक्सिन हे काय असतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचा फॉर्म असते, एक लाईव्ह असतात किंवा डेड असतात. हे तुम्हाला याच्यावर पण एकदम सिम्पल क्वेश्चन विचारतात की डॅश डॅश व्हॅक्सिन इज कोणत्या टाईपचं आहे, लाईव्ह फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की डेड फॉर्म ऑफ आहे. तर त्याच्यावर तुम्हाला 4 ऑप्शन एकदम असे कन्फ्युजन करण्यासाठी ते दिलेलं असतं. आता नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री हा टॉपिक एकदम छान सिम्पल, तुम्हाला 12वीला पण होऊन गेलेला असणार की विटॅमिन्स काय असतात, एन्झाईम काय असतात, अमिनो ऍसिड काय असतात, हॉर्मोन्स वगैरे. तर याचं तुम्हाला नॉलेज तर असणारच. फक्त तुम्हाला याच्यामध्ये कोणते कोणते मेन पॉईंट्स आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे जीपॅट साठी. विटॅमिन्स, जसे की विटॅमिन्सचं काय स्ट्रक्चर, युजेस काय, पर्टिक्युलर युजेस तुम्हाला माहित पाहिजे. विटॅमिन डी चा यूज काय वगैरे, विटॅमिन ए जर डिफिशियन्सी झाली तर काय होतं. आम्हाला विटॅमिन एचा एक क्वेश्चन आला होता. विटॅमिन ईचा पण आला. विटॅमिन ईचं नाव काय, टोकोफेरॉल. विटॅमिन केचं नाव काय, फायलोक्विनोन. जर त्याची डिफिशियन्सी झाल्यावर काय होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. एन्झाईमचं काय, त्याची बाइंडिंग साईट काय, सबस्ट्रेट काय असतं, एन्झाईम काय असतं वगैरे हे तुम्हाला माहित पाहिजे. एन्झाईमचे इंड्युसर कोणते कोणते, एन्झाईम इनिबिटर कोणते कोणते. आता हे तुम्ही आता एवढा सगळा अभ्यास करणार तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे काय करायचं, इझी ट्रिक्स वापरायला सुरुवात करायची. जसं की एन्झाईम इंड्युसर आहे, तुम्ही एका साईडला एन्झाईम इंड्युसर लिहिले, एका साईडला एन्झाईम इनिबिटर लिहिले. एन्झाईम इंड्युसर मध्ये तुम्ही त्याचा एक शॉर्ट फॉर्म ट्रिक युज करू शकतात. जसे की आपण पिरियडिक टेबल 12वीला कसा पाठ केला होता की तो पूर्ण लक्षात ठेवणं डिफिकल्ट होतं, म्हणून खाली नाके रप्सस्कर, बेमक कासर भारा असे शॉर्ट फॉर्म आपण लक्षात ठेवले होते. त्याची शॉर्ट तरीकेने आपण कसं त्याचं लक्षात ठेवू शकतो तसं तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. जे की कोलॉजीचं क्लासिफिकेशन आहे त्याचं एक तुम्ही टेबल बनवून, चार्ट बनवून वगैरे तुम्ही ते जर भिंतीवर लावलं, रोज तुम्ही असं स्वतःला ठरवा की आज माझं एक क्लासिफिकेशन तरी झालंच पाहिजे, एका चॅप्टरचं एक क्लासिफिकेशन झालंच पाहिजे. अजून तुमच्याकडे टाइम आहे म्हणून सांगते, आत्ताच वेळ आहे. तुम्ही एक आजपासून जर कधी सुरुवात करत गेला तर मला वाटतं की ते तुम्हाला फायदेशीर राहील. तुम्ही आज जो अभ्यास करता तो तुम्हाला कधी युजफुल राहील, कधी हेल्प करेल हे तुम्हाला आता नाही कळणार, पण तुम्हाला ते नंतर कळेल. नंतर एवढं हे आता बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही एवढे सगळे पॉईंट्स करू शकतात. आता हे जे मी आता सांगितलं होतं रेफरन्स बुक फॉर जीपॅट अँड नायपर एक्झाम, जे जीपॅटला तुम्ही युज करता तेच नायपरला आहे, काही वेगळं नाहीये. फक्त एवढं आहे की आता सध्या तुमची जीपॅट एक्झाम फर्स्ट आहे, तरच तुम्ही जीपॅट क्वालिफाय झाला तरच तुम्ही नायपरला क्वालिफाय असणार. त्याच्यामुळे तुम्ही जीपॅटवर फोकस करा. जीपॅट मध्ये आता नजमा इनामदार आहे. नजमा इनामदार मध्ये आतापर्यंतचे जेवढे काही क्वेश्चन पेपर आहे सगळे दिलेले आहे. मोस्ट ऑफ द टाइम जो क्वेश्चन पेपर येतो, आता समजा जो 2022 ला क्वेश्चन पेपर राहील त्याचे 20 to 30% रिपीट क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे ते सॉल्व्ह करा, किंवा जरी तो सेम नसला तरी त्याच्यामधला त्या सिमिलर टाईपचा क्वेश्चन असतो की जो की तुम्हाला हेल्प करेल. आणि त्या नजमा इनामदार मध्ये त्याचं सोल्युशन पण दिलेलं आहे. गर्ग अँड गुप्ता हे तुम्ही कोलॉजीसाठी प्रेफर करू शकतात. पहिले तुम्ही केडी त्रिपाठी मध्ये डीप नॉलेज घ्या आणि नंतर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल हा गर्ग अँड गुप्ता फायनल इयरला गेल्यावर तुम्ही याला युज करू शकता. जर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती असेल केडी त्रिपाठी मधली, नंतर तुम्ही गर्ग अँड गुप्ता युज करा, कारण की याच्यामध्ये त्या टॉपिकचे शॉर्ट पॉइंट्स काढून दिलेले आहे आणि त्याच्यावर जवळपास एका टॉपिकवर 500 तरी एमसीक्यू दिलेले असणार. मला आता एवढं आठवत नाही परफेक्ट किती, पण 500 तरी आहेत प्रत्येक टॉपिकवर. पियुष बुक आहे, पियर्सन बुक आहे, हे तुम्ही युज करू शकतात रेफरन्स बुक म्हणून. नंतर लास्ट आहे एव्हरी अकॉम्प्लिशमेंट स्टार्ट विथ द डिसिजन टू ट्राय. म्हणजेच काय, जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल, जर तुम्हाला काही सक्सेस मिळवायचं असेल तर पहिले आजपासून तुम्ही स्टार्ट करा. जे तुम्ही डिसिजन घेणार आहे त्याचं एक तुम्ही असं फिक्स केलं पाहिजे डोक्यात की हा मला हे मिळवायचंय आणि ते मी करणार आणि मी आजपासून त्याला प्रयत्न करणार.